नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी वेबवर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मी नेहमी सजेस्ट करते की वाढत्या वयामध्ये बाळाला घरामध्ये बनलेला ताजा, सकस, पौष्टिक आणि व्हरायटी असणारा आहार देणं हे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा काही कारणामुळे जसं की आई जर जॉब करत असेल, पुरेसा वेळ नसेल किंवा बाळाला सेरेलॅक आवडत असेल किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल तर पॅरेंट्स हे बाळाला किंवा लहान मुलांना सेरेलॅक देतात. पण नकळत त्यांच्या हातून काही अशा चुका होतात ज्यामुळे सेरेलॅकचे फायदे होण्यापेक्षा नुकसान जास्त होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रेडीमेड सेरेलॅक लहान बाळांना किंवा लहान मुलांना देत असताना पालकांनी कोणत्या चुका टाळणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून या सेरेलॅकचे फायदे जास्त होतील, मुलांच्या ते अंगी लागेल, मुलांसाठी ते पौष्टिक ठरेल. सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बऱ्याचदा लहान बाळांना किंवा लहान मुलांना काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी येतात, जसं की आयरन डिफिशियन्सी असेल, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे किंवा व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी आहे किंवा बाळाचं वजन वाढत नाही, बाळ दुसरा आहारवरचा कोणताही घेत नाही. अशा केसमध्ये डॉक्टर हे लहान बाळांना किंवा लहान मुलांना सेरेलॅक देण्यासाठी सजेस्ट करतात किंवा पालक स्वतःहून सुद्धा कधी कधी लहान बाळांना सेरेलॅक हे देतात, जे रेडीमेड मार्केटमध्ये मिळत असतं. असं जे सेरेलॅक आहे हे बाळासाठी म्हणावं तेवढं उत्तम नसलं तरी सुद्धा ही जी काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे हे भरून काढण्यासाठी मात्र याचा खूप जास्त फायदा होतो. पण हे देत असताना तुम्हाला काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मार्केटमध्ये मिळणारे रेडीमेड सेरेलॅक आहेत हे तुम्हाला बाळाला दिवसातून मॅक्झिमम 2 वेळा द्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. कारण या अगोदर सुद्धा बऱ्याचशा डाएट चार्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाळाला तुम्ही जेवढी व्हरायटी द्याल, जेवढे वेगवेगळी चव, वेगवेगळे टेक्स्चर, दिसायला वेगवेगळे असणारे पदार्थ बाळाला द्याल, तेवढा बाळाचा खाण्यामधला इंटरेस्ट हा वाढेल. जेव्हा बाळ हा स्वतःहून मागून किंवा स्वतःहून इंटरेस्टने मनापासून खाईल तेव्हा बाळाचं वजन हे ऑटोमॅटिकली वाढेल किंवा जे काही आहार आहे तो बाळाच्या अंगी व्यवस्थितरित्या लागायला मदत होईल. हे जे सेरेलॅक असतं यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, ॲडिटिव्ह आहेत, केमिकल्स आहेत, शुगर आहे खूप जास्त, जे अर्थातच लहान बाळाला गोड लागते, बाळाला त्याचे सवय लागून जाते आणि बाळाला ते खाणंच आवडतं. आणि अशा केसमध्ये पॅरेंट्स सुद्धा बाळाला प्रत्येक वेळी सेरेलॅक देतात. तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही. दिवसातून मॅक्झिमम 1 ते 2 वेळा तुम्हाला हे सेरेलॅक बाळाला द्यायचं आहे. जर तुम्ही बाळाला सातत्याने सेरेलॅक देत असाल तर बाळ इतर आहार कधीही खाणार नाही. शिवाय यामधून मिळणारं जे पोषण आहे हे लिमिटेड असल्यामुळे बाळाला म्हणावा तेवढा त्याचा फायदा होणार नाही. बाकीचं जे काही घरामध्ये बनलेला आहार आहे त्यासोबत तुम्ही एखाद दुसऱ्या वेळी हे सेरेलॅक जरूर द्या, काही हरकत नाही, पण नेहमी बाळाला सेरेलॅक देऊ नका. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे सेरेलॅक जेव्हा तुम्ही खरेदी करता तर त्यावरती तुम्हाला एक्सपायरी डेट ही चेक करून घ्यायची आहे. बऱ्याचदा यावरती आपण एक्सपायरी डेट तर चेक करतो, परंतु घरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण तो पॅकेट फोडतो किंवा ते वापरामध्ये येतं तर त्यानंतर ते किती दिवस वापरायचं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सेरेलॅकमध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत हे प्रिझर्वेटिव्ह एकदा पॅकेट फोडल्यानंतर पुढच्या 15 ते 20 दिवसासाठी किंवा मॅक्झिमम 25 दिवसांसाठीच हे काम करतात किंवा व्यवस्थित हे राहतात. त्यानंतर हे जे सेरेलॅक आहे हे खराब व्हायला सुरुवात होते आणि म्हणून एकदा तुम्ही घरी आणल्यानंतर पॅकेट फोडलं की मॅक्झिमम तुम्हाला 20 ते 25 दिवसापर्यंत हे सेरेलॅक वापरायचं आहे, त्याच्या आतमध्ये हे संपवायचं आहे. त्यापेक्षा जर जास्त काळ होत असेल तर ते सेरेलॅक बाळाला द्यायचं नाही. स्पेशली समरमध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ही गोष्ट खूप स्ट्रिक्टली फॉलो करायची आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असेल किंवा जेव्हा थोडासा पाऊस पडतो, दमट वातावरण होतं, तर त्या वेळेमध्ये हे जे काही सेरेलॅक आहे हे खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे एकदा ओपन केल्यानंतर जास्तीत जास्त 25 दिवसांपर्यंत ते 1 महिन्यापर्यंत तुम्हाला हे सेरेलॅक वापरायचं आहे. त्यापेक्षा जास्त काळासाठी वापरलेलं किंवा ठेवलेलं सेरेलॅक बाळाला हे द्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा हे जे काही मार्केटमधून आणलेलं सेरेलॅक आहे हे पालक बाळाला देत असताना किंवा हे बनवत असताना तर ते उकळतात किंवा ते शिजवतात. तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही. मार्केटमध्ये मिळणारे हे जे काही सेरेलॅक आहेत हे इन्स्टंट असतात. घरामध्ये बनलेल्या सेरेलॅक प्रमाणे तुम्हाला हे शिजवण्याचं किंवा प्रॉपर असं कुक करून ते बाळाला देण्याची गरज पडत नाही. हे बनवत असताना तुम्हाला जेवढे काही क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी हे उकळून घ्यायचं आहे. उकळलेलं हे जे पाणी आहे हे थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आहे, कोमट होऊ द्यायचं आहे
आहे आणि त्यामध्ये जेवढे काही तुम्हाला क्वांटिटी हवी आहे त्यानुसार हे सेरेलॅक घेऊन ते व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि कोमट असताना बाळाला ते भरवायचं आहे. हे सेरेलॅक तुम्हाला शिजवण्याची बिलकुल गरज नाही. जर तुम्ही असं सेरेलॅक शिजवत असाल तर यामध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत याची वेगळी रिॲक्शन होऊ शकते आणि त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो किंवा बाळाला ते व्यवस्थित डायजेस्ट होत नाही, जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात किंवा काही इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असू शकतात. त्याचबरोबर हे सेरेलॅक बरेच जण दुधामध्ये सुद्धा शिजवतात, तर तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही. लक्षात घ्या, या सेरेलॅक मध्ये ऑलरेडी मिल्क पावडर असते किंवा काही असे न्यूट्रिशन्स असतात, केमिकल्स असतात. हे ऑलरेडी बाळासाठी थोडंसं हेवी होतं. जेव्हा तुम्ही हे मिल्क सोबत किंवा दुधासोबत परत शिजवता तर त्यानंतर हे जे सेरेलॅक आहे हे आणखी जास्त हेवी बनतं, बाळाला डायजेस्ट करायला हे जड होऊ शकतं आणि असं सेरेलॅक जर बाळ वारंवार खात असेल तर त्यावेळी बाळाला जुलाब किंवा ओमिटिंग होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे हे जे सेरेलॅक आहे हे तुम्हाला पाण्यामध्ये बनवायचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा सेरेलॅक तुम्ही घरामध्ये आणता तर त्यावेळी ते सेरेलॅक काढून तुम्हाला कोणत्याही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा बाकी आणखी जे काही आपले डबे आहेत तर त्यामध्ये स्टोअर करायचं नाही. हे सेरेलॅक आहे असं तुम्हाला पॅकेटमध्येच ठेवायचं आहे. हवं तर हे पॅकेट तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता, पण हे जे काही पॅकेट आहे या पॅकेटमधून हे सेरेलॅक बाहेर काढायचं नाही किंवा सेरेलॅकची जी काही पावडर आहे ही दुसऱ्या डब्यामध्ये ओतून ठेवायची नाही. ही सेम इन्स्ट्रक्शन सेरेलॅकच्या पॅकेटवरती सुद्धा लिहिलेली असते, कारण जेव्हा तुम्ही ते सेरेलॅकची पावडर दुसऱ्या एखाद्या डब्यामध्ये ठेवता तर ते खराब होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. आता एकदा रिपीट करेन की बाळाला स्टोअर मेड किंवा रेडीमेड जे सेरेलॅक आहे हे देण्यापेक्षा घरामध्ये बनलेला जो काही सकस ताजा पौष्टिक आहार आहे, व्हरायटी आहे, ही तुम्ही बाळाला द्या, ज्यामुळे बाळामध्ये येणारी या ज्या काही डिफिशियन्सी आहेत या डिफिशियन्सी कमी व्हायला मदत होईल. शिवाय जर तुम्हाला सेरेलॅकच द्यायचं असेल तर घरामध्ये बनवून तुम्ही हे सेरेलॅक देऊ शकता. या अगोदर चॅनलवरती आपण घरामध्ये कसं सेरेलॅक हे बनवायचं याची रेसिपी पोस्ट केलेली आहे, तुम्ही हवं तर ते चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. सो या काही गोष्टी होत्या रेडीमेड किंवा स्टोअर मेड सेरेलॅक बाळाला देण्याबद्दल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.